नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, हिंगोली पोलीस पाटील पदभरतीची संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर या जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण पोलीस पाटील पदभरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. याच्यामध्ये या जाहिरातीनुसार प्रत्येक गावानुसार जी यादी आलेली आहे त्याच्याबद्दल माहिती भेटेल. उपविभागानुसार तुम्हाला माहिती देणार आहे. याच्यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता, वयाची अट, कोण अर्ज करू शकतो याच्याबद्दल संपूर्ण माहिती. पुढे सिलेक्शन प्रोसेससाठी अभ्यासक्रम कोणता आहे, परीक्षेचं स्वरूप कसं असतं, परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की काय काय विचारलं जातं, परीक्षामध्ये तुम्ही परीक्षा दिल्यानंतर मुलाखतीला तुम्हाला काय विचारलं जातं आणि हे सर्व झाल्यानंतर तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला पोलीस पाटील या पदासाठी पगार किती भेटतो, हे सर्व काही तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने बघण्यासाठी भेटणार आहे. तर त्यासाठी व्यवस्थित हा व्हिडिओ पूर्ण बघा. थोडासा मोठा व्हिडिओ होऊ शकतो, परंतु हा एक व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे, तर चला या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत मित्रांनो. तर बघा, सांगितल्याप्रमाणे इथे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे हिंगोली जिल्ह्याची. इथून देखील तुम्ही उपविभागानुसार 3 उपविभागांच्या ज्या जाहिराती आहेत ते तुम्ही इथं डाउनलोड करू शकता. आता या तिन्ही जाहिरात मी इथं डाउनलोड करून घेतलेल्या आहेत. इथं हिंगोली उपविभाग अशाच प्रकारचे जे पण उपविभाग आहे तर त्यांच्या ह्या जाहिराती तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर या जाहिराती डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. इथूनच तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करायचा आहे. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा या टॉपिकवरती देखील आपण व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघून घर बसल्या न चुकता व्यवस्थित ऑनलाईन अर्ज भरू शकता. काही अडचण आली तर इथे एक हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावरती संपर्क करू शकता. तर ठीक आहे, इथून देखील तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता. तिन्ही जाहिराती मी इथे डाउनलोड करून घेतलेली आहे. तर आता जाहिरातीबद्दल माहिती देण्या अगोदर अजून एक छोटीशी माहिती देतो मित्रांनो. तर बघा, उपविभागानुसार वेगवेगळ्या जाहिराती असल्या तरी तुम्हाला संपूर्ण जो पेपर आहे संपूर्ण जिल्ह्याचा तो एकाच दिवशी असतो. आणि सर्व जिल्ह्यांचा जर म्हटलं तर याच्यामध्ये एकत्रित जर विचार केला तर मागच्या जिल्ह्यांचा जो अभ्यासक्रम होता तोच अभ्यासक्रम आपल्याला हिंगोली जिल्ह्यासाठी देखील असणार आहे. वेगळा काय अभ्यासक्रम नाहीये, फक्त जिल्ह्याची माहिती तुम्हाला थोडीशी एक्स्ट्रा विचारली जाते. आता उपविभागानुसार या 3 वेगवेगळ्या जाहिराती आलेल्या आहेत मित्रांनो, परंतु तुमचा पेपर एकाच दिवशी होईल आणि संपूर्ण पेपर संपूर्ण जिल्ह्याचा सारखाच असतो. त्याच्यामुळे काही वेगळा अभ्यासक्रम नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, तर ही जाहिरात मी आता इथं ओपन करून घेतलेली आहे. तर आता जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. तर बघा, ऑनलाईन अर्ज, सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज 12/1/2026 पासून 10 वाजल्यापासून सुरू झालेले आहेत. ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर तुम्ही भरून द्या. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 26/1/2026 पर्यंत. रात्रीचं 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. आता ऑनलाईन अर्ज भरून घेतल्यानंतर इथे बघा, जे पण अर्ज प्राप्त होतील त्याची छाननी केली जाते आणि त्याच्यामध्ये जेवढे पण उमेदवार पात्र असतील त्यांची पात्र यादी जाहीर केली जाते. तर ती पात्र यादी 29/1/2026 पर्यंत इथं जाहीर केली जाईल मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर जे पण पात्र उमेदवार असतात त्यांचे ऍडमिट कार्ड जारी केलं जातं मित्रांनो, प्रवेशपत्र. ते देखील तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवरतीच डाउनलोड करायचं असतं मित्रांनो. ते कसं डाउनलोड करायचं त्याच्याविषयी आपल्याला पुढे अपडेट देणारच आहे मित्रांनो, काळजी करू नका. रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. स्पेशल पोलीस पाटील पदभरतीसाठी ग्रुप बनवलाय. तिथे सर्व काही अपडेट सर्वप्रथम तुम्हाला दिले जातात. तर त्या ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. महत्त्वाचा ग्रुप असणार आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. ठीक आहे, तर प्रवेशपत्र तुमचं लगेच कधी येणार आहे मित्रांनो? 1/2/2026 रोजी तुमचं प्रवेशपत्र इथं उपलब्ध होतील. ठीक आहे, त्याच्यानंतर लगेच लेखी परीक्षा 8/2/2026 ला तुमची लेखी परीक्षा होईल. महत्त्वाचं मित्रांनो, आता तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी अतिशय कमी दिवसाचा कालावधी आहे. तर पुढे तुम्हाला अभ्यासासाठी जो अभ्यासक्रम आहे त्याच्यानुसार तुम्हाला स्टडी मटेरियल कुठून भेटेल हे देखील पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, काळजी करू नका. ठीक आहे, तर ठीक आहे, 8 तारखेला पेपर झाल्यानंतर 8/2/2026 ला पेपर झाल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी तुमची आन्सर की इथे जारी होते किंवा त्याच दिवशी लगेच आन्सर की जारी होत असते. म्हणजे तुम्हाला लगेच समजून येतं तुम्हाला किती मार्क पडले. ठीक आहे, तर हे तुम्हाला त्याची दिनांक दिली आहे 9/2/2026 पर्यंत तुमची आन्सर की येऊन जाईल. परंतु पेपर झाल्याच्या लगेच दुसऱ्या किंवा त्याच दिवशी देखील आन्सर की रात्रीचं वेबसाईटला आपल्याला बघण्यासाठी भेटते. ते सर्व अपडेट तुम्हाला या व्हॉट्सअप ग्रुपवरती दिले जातील. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर विचार केला तर पुढे आपल्याला म्हटलेले जर तुमचे काही डाऊट असतील, ठीक आहे, आन्सर की जारी केल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही आक्षेप नोंदणी करू शकता मित्रांनो. ठीक आहे, तर त्याची 30 तारीख असते. आपल्याला 9/2/2026 पर्यंत आक्षेप नोंदणी करायची तारीख आहे मित्रांनो. तर आक्षेप म्हणजेच हरकत तुम्ही नोंदणी करू शकता. जर एखादा प्रश्न बरोबर असून देखील चुकीचा दिला असेल आन्सर की प्रमाणे तर तुम्ही त्याच्यावरती आक्षेप घेऊ शकता आणि त्या प्रश्नाचं उत्तर देखील चेंज करून दिलं जाऊ शकतं. आणि तीच आन्सर की फायनल असते मित्रांनो आक्षेप नोंदणी झाल्यानंतर. तर ती 10/2/2026 पर्यंत रात्री
सकाळी 11 वाजेपर्यंत तुम्हाला इथं भेटून जाईल. तीच फायनल आन्सर की असते, त्याच्यानुसार तुम्हाला लगेच समजून येतं की तुम्हाला किती मार्क पडले. आता ती अंतिम आन्सर की आल्यानंतर लगेच जर म्हटलं तर लेखी परीक्षेचा जो फायनल निकाल आहे तो आपल्याला त्याच दिवशी जाहीर झालेला बघण्यासाठी भेटेल मित्रांनो. अतिशय जलद गतीने ही प्रक्रिया असते या पदभरतीची मित्रांनो. आणि आता ज्यांचं पण सिलेक्शन होईल त्यांच्यासाठी येतं जर म्हटलं तर सर्वात महत्त्वाचं त्यांची कागदपत्र तपासणी आणि मुलाखत होत असते. तर ती लगेच जर म्हटलं तर आपल्याला 11 ते 13 तारखेच्या दरम्यानमध्ये झालेली बघण्यासाठी भेटणार आहे. म्हणजे बघा किती जलद गतीने. आणि ही मुलाखत वगैरे झाल्यानंतर त्याच्या लगेच 10 दिवसामध्ये ज्यांचे पण सिलेक्शन झाले असेल त्यांना डायरेक्टली इथं जॉईनिंग लेटर दिलं जातं मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे अगदी 1 ते 1.5 महिन्यामध्ये ही पदभरती संपूर्ण इथं होऊन जाते. अतिशय कमी दिवसाचा कालावधी असतो तुम्हाला पोलीस पाटील पदभरतीचा अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे, तर हे संपूर्ण वेळापत्रक तुम्ही समजून घेतलं, याच्यामध्ये काही बदल होणार नाही. ठीक आहे, तर चला आता पुढील माहिती आपण जाणून घेऊयात. पुढे अतिशय महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो, तर त्याच्याबद्दल आता सविस्तर चर्चा करूयात मित्रांनो. तर बघा इथं आपल्याला परीक्षा शुल्क याच्याबद्दल माहिती दिली आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा आपल्याला खुला प्रवर्गासाठी इथं एकूण 1,000 रुपयाचं पेमेंट ठेवलेलं आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. जेव्हा तुम्ही अर्ज भरता तेव्हाच हे परीक्षा शुल्क तुम्हाला भरावं लागतं. आणि आपल्याला मागासवर्ग, आर्थिक दुर्बल घटक वगैरे जे प्रवर्गाचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आपल्याला 800 रुपये पेमेंट ठेवलेलं बघण्यासाठी भेटलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हे ऑनलाईनच तुम्हाला भरायचं असतं. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा या टॉपिकवरती डिटेलमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे. कोणत्याही सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही जरी अर्ज भरला काही अडचण नाही, परंतु एकदा माझा व्हिडिओ बघा, कारण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती दिली आहे. आणि जर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना जर चुकला तर तुमचा अर्ज बाद केला जाऊ शकतो. आणि जर तुमचा अर्ज बाद केला तर तुम्हाला अर्ज जरी केला असेल तरी तुम्हाला परीक्षा देता येणार नाही. त्याच्यामुळे अर्ज भरताना काळजी घ्या मित्रांनो. आणि आता सांगतोय पोलीस पाटलाला 15,000चं पेमेंट भेटते. ठीक आहे, 15,000चं तुम्हाला पेमेंट दिलं जातं मित्रांनो. आपल्या गावातल्या गावात काम करण्याची संधी भेटते, जास्त काहीच काम राहत नाही. आपल्याला पण माहिती आहे पोलीस पाटलाचं काम काय असतं मित्रांनो. ठीक आहे, घर बसल्या तुम्हाला इथं फुकटचे 15,000 इथं वेतन दिलं जातं मित्रांनो. चांगली नोकरीची संधी ही सोडू नका मित्रांनो, एकदम चांगली नोकरी असणार आहे. ठीक आहे, तर बघा त्याच्यानुसारच आता पुढे आपल्याला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर महत्त्वाचं म्हणजे आपल्या नोट्स बद्दल माहिती देतो अभ्यास करण्यासाठी. पुढे देखील अभ्यासक्रमाच्या वेळेस तुम्हाला माहिती देणारच आहे, काळजी करू नका, परंतु थोडक्यात नोट्स बद्दल माहिती देतो. बघा आता स्पेशल पोलीस पाटील पदभरती 2025-26 साठी आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला मागील प्रश्नपत्रिका आणि त्याच सोबत बाकी सर्व विषयांच्या नोट्स देखील दिल्या जातील. आता अभ्यासक्रमामध्ये आपल्याला सर्व विषय दिलेले नसतं, जसं की मराठी दिलेलं नसतं, काही वेळेस इंग्लिश दिलं नसतं. ठीक आहे, तर या सर्व विषयांवरती प्रश्न तरी देखील विचारले जातात, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण आपल्याकडे मागील 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो. ठीक आहे, मागील 25 पेक्षा जास्त पोलीस पाटील या पदभरतीच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका आहे. सर्व जिल्ह्यांचा अभ्यासक्रम हा सारखाच आहे, फक्त ज्या जिल्ह्याचा पेपर असतो त्याच्या जिल्ह्याच्या माहितीवरती 8 ते 9 किंवा 10 पर्यंत प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्या जिल्ह्याच्या माहितीवरती. ठीक आहे, ते देखील आपण आपल्या या नोट्समध्ये उपलब्ध करून देतोय अतिशय डिटेलमध्ये. ठीक आहे, तर बघा या नोट्समध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे मित्रांनो. मागील प्रश्नपत्रिका, त्याचसोबत मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMPGK, पोलीस पाटलाचे अधिकार व कर्तव्य व अधिनियम याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. जिल्ह्याची माहिती सेपरेट दिली. जिल्ह्याच्या माहितीमध्ये तुमचे जिल्हा अधिकारी, उपविभागीय अधिकारी याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात. तुमच्या जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, काही पर्यटन स्थळं असतील त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर अशाच प्रकारची डिटेलमध्ये आपण तुमच्या जिल्ह्याची स्पेशल माहिती काढलेली आहे. तर ही सर्व तुम्हाला आपल्या नोट्समध्ये बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर मागील 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका या देखील तुम्हाला दिल्या जातात. आता बहुतेक विद्यार्थ्यांचा असा देखील प्रश्न येतो की इंग्लिश व मराठी हे विषय दिलेले नाहीयेत, तर याच्यावरती प्रश्न विचारले जातात का. ठीक आहे, तर मागील जे आपल्या प्रश्नपत्रिका आहे, आता मागच्या जिल्ह्यांचे जे पेपर झाले त्याच्यामध्ये देखील सारखाच अभ्यासक्रम दिला होता, परंतु हे 2 भाषा विषय आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर मराठी या विषयावरती माझ्या अंदाजानुसार 100% प्रश्न विचारले जातात, कारण मागील सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये मराठीवरती प्रश्न आलेले आहेच. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त इंग्लिश या विषयावरती देखील कधी कधी 5-10 प्रश्न विचारले जातात तुम्हाला. आता याचा चान्स किती आहे मित्रांनो, 50% चान्स आहे की तुम्हाला इंग्लिश विषयावरती प्रश्न येतील किंवा नाही येणार. आता या ज्या 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आहेत याच्यामध्ये जर म्हटलं तर 5-6 किंवा आपण म्हणून 7 ते 8 जिल्ह्यांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहे किंवा जे पेपर झाले त्याच्यामध्ये इंग्लिश या विषयावरती 5-6 प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो. आणि बाकीचे जे उर्वरित जिल्हे आहेत बाकीच्या जिल्ह्यांसाठी, तर तिथे इंग्लिश विषयावरती एकही प्रश्न विचारला गेला नव्हता. ठीक आहे, तर मग याचा आपल्याला अर्थ काय समजून येतो, जिल्ह्यावरती डिपेंड. आता जे पण प्रश्नपत्रिका तयार करतील जर त्यांना वाटलं की भाषा विषयावरती, इंग्लिश या विषयावरती देखील प्रश्न विचारावेत, तर तुम्हाला 4-5 प्रश्न इंग्लिश या विषयावरती येऊ पण शकतात आणि येणार पण नाही, 2 भरोसे आहे. परंतु मराठी, गणित बुद्धिमत्ता,
जीके, त्यानंतर आपले पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम, जिल्ह्याची माहिती, याच्यावरती तुम्हाला हमखास प्रश्न असणार आणि हाच तुमचा अभ्यासक्रम आहे. फक्त इंग्लिशला तुम्ही धरून चाला की 50% येतील किंवा 50% येणार पण नाही अशी शक्यता आहे. ठीक आहे, तर याच नोट्स आपण उपलब्ध करून देतोय बघा. सांगितल्याप्रमाणे पोलीस पाटील पदभरती 2025-26 साठी या नोट्स महत्त्वाच्या असणार आहेत. याच्यामध्ये या सर्व विषयांच्या टॉपिकनुसार नोट्स आहेत, टॉपिकनुसार आयएमपी प्रश्नासोबत नोट्स आहेत मित्रांनो, सर्व सेपरेट वेगवेगळे पीडीएफ आहेत मित्रांनो. ठीक आहे, याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, आयएमपी, जीके, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम, जिल्ह्याची माहिती वगैरे आणि मागील 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका झालेल्या ते आपण उपलब्ध करून देतोय. याच्यामध्ये नोट्स प्लस प्रश्नपत्रिका सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आपण 199. याच्यामध्ये हे सर्व काही स्टडी मटेरियल तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केलं जातं. ठीक आहे, पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला सेंड केलं जातं मित्रांनो. तर त्यासाठी आपण पेमेंट ठेवलेले 199चं जर तुम्हाला पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच आपला ऑफिशियल अकॅडमीचा नंबर आहे मित्रांनो. काळजी करू नका, पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये लगेच तुम्हाला सर्व पीडीएफ व्हॉट्सअपवरती सेंड केले जातात मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारची आपण प्रोसेस ठेवलेली आहे मित्रांनो. तर याचा तुम्हाला लाभ घ्यायला विसरायचं नाही, कारण लेटेस्ट सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला इथं भेटून जाईल. जिल्ह्याची माहिती, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य, बाकी विषयाच्या नोट्स, मागील प्रश्नपत्रिका. ठीक आहे, सर्व काही स्टडी मटेरियल खूप कमी किमतीत देतोय आणि बहुतेक ठिकाणी काय चाललंय आता आपलं हे स्टडी मटेरियल आपण कमी किमतीत देतोय. तर आपलं स्टडी मटेरियल डाउनलोड करून त्याची पीडीएफ आपल्याला कमी जास्त करून त्याच्यामध्ये काही दुसरे ऍड करून किंवा ते पीडीएफ आहेत ते बाकीचे पीडीएफ काढून अशा प्रकारचं जास्त किमतीमध्ये काही ठिकाणी युट्यूबवरती विकायचं काम चालू आहे. त्याच्यावरती देखील आपण कारवाई करायला सुरुवात केलेली आहे, काळजी करू नका. चला, तर ह्या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं हे स्टडी मटेरियल असणार आहे तुमच्यासाठी. तर चला आता पुढे आपण जाहिरातीबद्दल बाकीची संपूर्ण आता डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊयात. ठीक आहे, आता तुम्हाला परीक्षा शुल्क वगैरे समजून आलं. पुढे बघा जी पण महत्त्वाची माहिती ती आपण जाणून घेणार आहोत. सर्व काही तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, तर इथे बघा पोलीस पाटलासाठी आपल्याला काय अर्हता पाहिजे, पात्रता काय पाहिजे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. अर्जदार हा किमान 10वी पास असणं गरजेचं असणार आहे. आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे का अर्जदार हा 10वी पास असणं गरजेचं असणार आहे. आता इथं वयोमर्यादा बघा आपल्याला काय ठेवलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, आता इथे वयोमर्यादा जर म्हटलं तर ऑलरेडी माहिती आहे 25 ते 45 असते. 25 ते 45 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. ठीक आहे, आता कधीपासून तुमचं वय कॅल्क्युलेट केलं जाईल मित्रांनो, तर बघा 26/1/2026 पर्यंत या दिवसापासून तुमचं वय इथं कॅल्क्युलेट केलं जाईल. तेव्हापर्यंत जर म्हटलं तर तुम्ही जर म्हटलं तर 25 वर्ष तुमचं पूर्ण व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकतात. वयोमर्यादा तुम्हाला समजून आलं. शैक्षणिक पात्रता 10वी पास असणं गरजेचं असणार आहे. त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला काय म्हटलेलं मित्रांनो, इथे बघा आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पण गावची पोलीस पाटील पदभरती आलेली आहे तर त्याच गावचं तुम्ही रहिवासी असणं गरजेचं असणार आहे आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे रहिवासी दाखला इथं असणं गरजेचं असणार आहे, जो की तुम्हाला तहसील कार्यालयातून भेटतो. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही कोणत्याही सेतूमध्ये जा, तुमचा दाखला काढण्यासाठी अर्ज करा. त्याच्यानंतर तुम्हाला 4-5 दिवसामध्ये किंवा 7-8 दिवसामध्ये तहसीलचं जे डोमासाईल सर्टिफिकेट आपण म्हणतो रहिवासी दाखला तो तुम्हाला इथं दिला जातो मित्रांनो. ठीक आहे, तर तो तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. तुमचा रहिवासी दाखला म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, आधार क्रमांक व मोबाईल जो क्रमांक आहे पुढे अर्ज करताना तुम्ही व्यवस्थित भरायचं आहे, बाकी काय अडचण नाही. पुढे जर म्हटलं तर अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं असणार आहे व अर्जदाराचे चारित्र्य जे निष्कलंक आहे मित्रांनो ते असणं आवश्यक असणार आहे. म्हणजे आपलं इथं पोलीस व्हेरिफिकेशन तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. तर त्याच्यासाठी देखील तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज भरा. आता हे कुठून भेटतं मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरायचा सायबरमध्ये जाऊन, सेतूमध्ये जाऊन तिथे तुम्हाला भरून देतील. त्याच्यानंतर ऑनलाईन ते व्हिजिटला जातं. त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर लगेच तुम्हाला काय येतं, तिकडून ऑनलाईन तुमचं जनरेट होतं जे प्रमाणपत्र आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावरती सही शिक्का घ्यायचा असतो मित्रांनो. जास्त काही वेगळी प्रोसेस नाहीये, तुम्ही सेतूमध्ये जा तिथे तुम्हाला समजून येईल. ठीक आहे, तर हे तुम्हाला सादर करणं आवश्यक असतं आणि हे तुम्हाला आत्ताच नाही, याची सध्याला गरज पडणार नाही. तुम्हाला मुलाखतीला जरी तुमच्याकडे हे नसेल तरी काय अडचण नाही, तुम्ही जॉईन झाल्यानंतर देखील ते सादर करू शकता मित्रांनो. ठीक आहे, जॉईनिंग नंतर देखील 4-5 महिन्यामध्ये ते सादर करू शकता. त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन घ्यायचं कारण नाही. इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे रहिवासी दाखला म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट
तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. पुढे बघा, पुढे आपल्याला म्हटलेलं आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. आता हे काय आहे हे देखील सांगतो मित्रांनो. आता जर तुम्हाला 2 पेक्षा जास्त अपत्य असतील मित्रांनो, ठीक आहे, 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर तुम्ही इथं पोलीस पाटलासाठी पोलीस पाटलाच्या पदासाठी इथं पात्र नसणार आहेत मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. तर त्यासाठी लहान कुटुंबाचं इथं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं. ते कुठं असतं ते शेवटी तुम्हाला मी याच व्हिडिओच्या माध्यमाने सांगणार आहे, काळजी करू नका, ठीक आहे. तर याच्यामध्ये एकच समजून घ्या, फक्त तुम्हाला 1 किंवा 2 मुलं असतील तर चालतील, काही अडचण नाही. परंतु तुम्हाला 3 किंवा 3 पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही पोलीस पाटलासाठी जे पदासाठी इथं अर्ज भरू शकत नाही. त्याच्यामुळेच तुमच्याकडून हे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जातं. ते कसं लिहायचं, त्याचा फॉर्मॅट काय आहे ते देखील पुढे मी तुम्हाला सांगणार आहे, काळजी करू नका, ठीक आहे. पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर जातीचं प्रमाणपत्र, आता ज्या पण जातीला आरक्षण सुटलेलं असेल तर त्याच जातीचे उमेदवार तिथे अर्ज करू शकतात. त्यासाठी तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट इथं असणं गरजेचं असणार आहे. जर ओपन म्हणजेच खुला प्रवर्गासाठी जागा सुटली असेल तर कोणत्याही कॅटेगरीचे, ऑल कॅटेगरीचे, सर्व कॅटेगरीचे उमेदवार तिथे अर्ज भरू शकतात. परंतु जसं की फक्त SC ला सुटले, ST ला सुटले, NTD ला सुटले, अशा ज्या कॅटेगरी आहेत तर तिथं फक्त त्याच कॅटेगरीचे उमेदवार अर्ज भरू शकतात. आणि तिथे पण महिलांना जर सुटलं असेल तर फक्त महिला उमेदवारच अर्ज करू शकतात. पुरुषांना सुटलं असेल तर पुरुष उमेदवार आणि बाकीचे सर्व उमेदवार तिथे अर्ज करू शकतात, काही अडचण नाही, ठीक आहे. आणि ओपनला असेल तर ऑल कॅटेगरीचे अर्ज तिथे करू शकतात, काही अडचण नाही, खुला प्रवर्गासाठी असेल तर. हे तुम्हाला समजून घ्यायचंय. तर त्यासाठीच जर कास्टला जर आरक्षण असेल तर त्याचं जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे, ठीक आहे. बाकी पुढे जर म्हटलं तर EWS मध्ये जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर तुमच्याकडे यामध्ये EWS ची माहिती दिलेली आहे. त्याच्यासोबत तुम्ही जर नॉन क्रिमिलियर याच्यामध्ये येत असाल तर त्याचं सर्टिफिकेट देखील तुम्हाला इथं सादर करावं लागणार आहे मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर एवढं काय महत्त्वाचं नाहीये, ठीक आहे. तर बघा, इथं आपल्याला जर म्हटलं तर 26/1/2026 पर्यंतची आपल्याला ही सर्व कागदपत्र पूर्ण असलेली पाहिजे आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे एवढे काही महत्त्वाची कागदपत्र नाही आहेत दुसरे, फक्त आपल्याला 10वीचं, त्याच्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, कास्टला जागा सुटली असेल तर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. आणि बाकी EWS वगैरे, ठीक आहे. EWS साठी त्याचसोबत याच्यामध्ये नॉन क्रिमिलियर मध्ये तुम्ही येत असाल तर क्रिमिलियर किंवा नॉन क्रिमिलियर मध्ये मोडत असल्याचं तुमचं जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला सादर करावं लागणार आहे, ठीक आहे. तर इथे बाकीची ही संपूर्ण माहिती तुम्हाला समजून आली. आता पुढे चला, पुढे आपल्याला अजून काही खूप सारी महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची आहे मित्रांनो. तर इथे बघा, परीक्षेचं स्वरूप दिलेलं आहे. आता परीक्षेच्या स्वरूपमध्ये जर विचार केला तर पहिल्यांदा जर म्हटलं तर इथं पोलीस पाटील या पदासाठी आपल्याला लेखी परीक्षा असते 80 गुणांची आणि जी मुलाखत असते तोंडी परीक्षा ती असते 20 गुणांची. आता काही ठिकाणी हे जे 20 गुण आहेत ते कसे दिले जातात हे देखील सांगतो. 10 गुण जर म्हटलं तर आपल्याला डॉक्युमेंटला दिले जातात आणि 10 गुण जर म्हटलं तर आपल्याला आपली जी मुलाखत म्हणजेच आपलं बोलण्याची पद्धत कशी आहे, कम्युनिकेशन स्किल कसं आहे, आपलं राहणीमान कसं आहे, याच्यावरती हे डिपेंड असतं, ठीक आहे. आणि आपण उत्तरं कशी देतोय त्याला आपल्याला इथं गुण दिले जातात. प्रत्येक जिल्ह्याची मुलाखत ही वेगवेगळी होत असते. काही ठिकाणी जर म्हटलं तर आपल्याला डायरेक्टली चिठ्ठी उचलायला सांगितले जाते, त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले असतात, त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची असतात. काही वेळेस काय होतं, 4-5 जे पण उपविभागीय अधिकारी आहेत ते समोर असतात, ते काही प्रश्न विचारतात, त्यांची तुम्हाला उत्तर द्यायची असतात. तुमच्या जिल्ह्याची माहिती थोडीफार विचारली जाऊ शकते, गावाची माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते, पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य काय आहेत हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो, एखादा अधिनियम तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर हे मुलाखतीला तुम्हाला विचारलं जातं. आणि जवळपास हे अधिनियम वगैरे हे सर्व आपण आपल्या नोट्समध्ये दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्ही एकदा वाचून घ्या. पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य काम काय आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता महत्त्वाचं म्हणजे थोडंसं आता व्हिडिओ मोठा होऊ शकतो, परंतु तुमच्यासाठी जी माहिती देतोय ही व्यवस्थित ऐकून घ्या. आता लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी तुम्हाला 36+ गुण मिळणं आवश्यक असणार आहे. जर तुम्हाला 36 पेक्षा कमी गुण मिळाले, बघा 36 गुण जर तुम्हाला प्राप्त झाले नाही, 36 गुण म्हणजे 45%, 80च्या 45% म्हणजे 36 गुण, 80 पैकी जर तुम्हाला 36 गुण नाही भेटले तर ते पद तिथं डायरेक्टली रिक्त ठेवलं जातं. आता बहुतेक विद्यार्थ्यांचा काय प्रश्न असतो, जसं की आमच्या गावामध्ये आम्ही एकट्यानेच फॉर्म भरलेला आहे, ठीक आहे, एकच उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे, परंतु तुम्हाला जरी इथं 36+ गुण नाही मिळाले तर तुम्ही तिथं नापास होतात. जरी तुमचा एकटाचाच फॉर्म असेल तरी ते पद तिथं तसंच रिक्त ठेवलं जातं मित्रांनो, ते पद भरलं जात नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. तर त्यामुळे किमान कमीत कमी 36 गुण मिळाले तरच तुम्ही पास होता, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्यानंतरच तुमचा मुलाखतीसाठी विचार केला जातो, ठीक आहे. तर हे आता 36+ जेवढे पण उमेदवार असतील त्यांना डायरेक्टली मुलाखतीला बोलवलं जातं मित्रांनो. तर ही पासिंग आपल्याला ठेवलेलं आहे, त्यासाठी अभ्यास करणं महत्त्वाचं असतं मित्रांनो. तुम्ही असा विचार केला की आमच्या गावातून 1-2च अर्ज आलेले आहेत,
तर तुम्हाला इथं जर 36 गुण नाही भेटले तर तुम्ही तिथं नापास होता, ते पद डायरेक्टली तुमच्या गावचं रिक्तच ठेवलं जातं. पुढची जेव्हा भरती येईल त्याच्यामध्ये ते पद भरलं जातं मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर आता पुढे ते देखील माहिती सांगणार आहे. तर आपल्याला लेखी परीक्षा असते, तर लेखी परीक्षेविषयी थोडक्यात बोलूयात मित्रांनो. ती 80 गुणांची असते, त्याच्यामध्ये 36 गुण प्लस तुम्हाला भेटलेच पाहिजे, तेव्हाच तुम्ही पास होता. त्याच्यामध्ये आपल्याला लेखी परीक्षेला कोणकोणत्या विषयावरती प्रश्न विचारले जातील याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. तर इथे बघा आपल्याला काय काय दिलंय. याच्या 10वीच्या लेवलची परीक्षा असते हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, गणित, स्थानिक परिसराची माहिती म्हणजे तुमच्या जिल्ह्याची माहिती झालं, त्यानंतर चालू घडामोडी इत्यादी विषयावरती प्रश्न विचारले जातील असं सांगितलेलं आहे. पण याच्या व्यतिरिक्त जर विचार केला तर तुम्हाला मराठीवरती देखील प्रश्न विचारले जातात, बुद्धिमत्तावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात मित्रांनो. ठीक आहे. पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर हे सर्व विषय त्याच्यावरती देखील प्रश्न येतात आणि त्याच्यामुळेच आपण आपल्या नोट्समध्ये हे सर्व काही उपलब्ध करून देतोय खूपच कमी किमतीमध्ये. तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका मित्रांनो. हे सर्व काही PDF स्वरूपामध्ये 5 मिनिटात भेटून जाईल. याच नंबरवरती तुम्हाला फक्त पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्याच्यासोबत मागील जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. तर चला आता याच्यामध्ये आपण लेखी परीक्षेविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया आणि त्यानंतर मुलाखतीची जी प्रक्रिया आहे ती जाणून घेऊया. तर तुम्हाला जवळपास संपूर्ण समजून आलं असेल लेखी परीक्षा आणि मुलाखत याच्याबद्दल. आता थोडक्यात समजून घ्या. आपल्याला इथं लेखी परीक्षेमध्ये थोडे जास्त गुण मिळवणं गरजेचं असणार आहे, कारण मुलाखतीला असतात कमी गुण. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात माहिती देतो, जसं की तुम्ही मुलाखतीसाठी पात्र झाला तर जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाता तेव्हा तुम्ही व्यवस्थित जाणं तिथं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. व्यवस्थित कपडे, ड्रेस वगैरे तुमचा ड्रेस कोड चांगला असणं गरजेचं असणार आहे. सिंपल ड्रेस असला तरी चालेल, परंतु तुमचं राहणीमान थोडं चांगलं, बोलण्याची पद्धत थोडी चांगली पाहिजे, त्याच्यावरती देखील तुम्हाला इथं गुण दिले जातात मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे स्वरूप आहे मित्रांनो. बाकी संपूर्ण तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. लेखी परीक्षा 80 गुणांची, त्याच्यामध्ये या विषयावरती प्रश्न विचारले जातील आणि बाकीचे मी तुम्हाला सांगितले त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातातच मित्रांनो. ठीक आहे. आणि ज्यांना पण 36+ गुण मिळतील त्यांना इथं कागदपत्र तपासणी आणि मुलाखतीसाठी बोलवलं जाते मित्रांनो. तर ती मुलाखत असते मित्रांनो, त्याची तारीख देखील तुम्हाला दिलेली आहे. तर तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंटला देखील मार्क दिले जातात. आता डॉक्युमेंटला कशाला मार्क दिले जातात हे तुम्हाला सांगतो. एखादी तुमच्याकडे पदवी असेल चांगली, ठीक आहे, तर त्या पदवीला तुम्हाला मार्क दिले जातात. तर असं काय असेल तर आपल्याला एखादा गुण तिथे दिला जातो. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर तुम्ही खेळाडू असेल, ठीक आहे, खेळाडूचं तुमच्याकडे काही प्रमाणपत्र असेल तर त्याला एखादा तुम्हाला गुण दिला जातो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला गुण भेटत असतात. किंवा विशेष तुमची एखादे जर म्हटलं तर टायपिंग झालं असेल, MSIT झालं असेल तर याला देखील एखादा गुण तुम्हाला इथं दिला जातो मुलाखतीच्या वेळेस मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुमच्याकडे काय असं प्रमाणपत्र असेल, काय अनुभवाचं प्रमाणपत्र असेल, त्याला देखील एखादा गुण तुम्हाला दिला जातो. ठीक आहे. तर ते 10 मार्क तुम्हाला असे इथं विभागीन करून इथं आपल्याला याच्यासाठी देखील असतात मित्रांनो. त्याच्यामुळे मुलाखतीला जायच्या वेळेस तुमच्याकडे काय विशेष पदवी वगैरे असेल तर त्याचं प्रमाणपत्र घेऊन जायला विसरायचं नाही. जेव्हा तुमचे डॉक्युमेंट तपासले जातात तेव्हा ते देखील तुम्हाला तिथे जोडून द्यायचे आहेत. त्याचे देखील तुम्हाला तिथं गुण दिले जातात. बहुतेक ठिकाणी मुलाखतीच्या वेळेस 10 गुण हे डायरेक्टली तुमच्या डॉक्युमेंटवरती, म्हणजे तुमच्याकडे काय कागदपत्र आहे, काय अनुभव आहे, एखाद्या खेळाचं प्रमाणपत्र वगैरे, त्याला देखील तुम्हाला तिथं गुण दिले जातात. टायपिंग झालं असेल, तुमचं काही संगणकाचा कोर्स झाला असेल, त्याला देखील एखादा गुण तुम्हाला तिथं दिला जातो मित्रांनो. आणि एक गुण महत्वाचा असतो मित्रांनो, त्याने तुमचे तिथं जास्त गुण वाढतात. आणि तुम्हाला आता सांगतोय, गावच्या गावामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी भेटते. 15,000चं पेमेंट आहे पोलीस पाटलासाठी. ठीक आहे. तर चांगलं पेमेंट आहे आपल्याला, इथं चांगली संधी भेटलेली आहे मित्रांनो. तर या संधीचं सोनं करायला विसरू नका. ठीक आहे. आणि बाकी जर म्हटलं तर जे 10 गुण आहेत, सांगितल्याप्रमाणे 10 गुण तुम्हाला तुमच्या कागदपत्रावरती शक्यता दिले जातात. आणि 10 गुण जर म्हटलं तर तुमचं राहणीमान कसं आहे, बोलण्याची पद्धत कशी आहे, कम्युनिकेशन स्किल कसं आहे ते बघतात. तुम्ही आलेत त्याच्यानंतर तुमचा ड्रेस कोड काय आहे, ड्रेस तुम्हाला सिंपल घालायचा आहे, शॅटिंग वगैरे केलं तर चांगली गोष्ट आहे. जाताना जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर तुम्ही दाढी वगैरे व्यवस्थित करून जा. कारण आहे ना, आपण डायरेक्टली तसंच उठून गेलो तिथं मुलाखतीला तर तुमचं राहणीमान याच्यावरती देखील तुम्हाला मार्क असतात मित्रांनो. ते सर्व नोटीस करतात. कारण 2-3 अधिकारी तुमच्या समोर बसलेले असतात किंवा काही वेळा 4-5 देखील अधिकारी तुमच्या समोर बसलेले असतात. ठीक आहे. तर ते वेगवेगळे प्रश्न विचारतात, सर्व काही नोटीस केलं जातं. त्याच्यामुळे जेवढे तुमचे गुण वाढवता येतील तर ते वाढवण्याचा प्रयत्न करा. तसं मुलाखतीवरती एक सेपरेट व्हिडिओ आपण घेणारच आहे. मुलाखतीला जायच्या वेळेस तुम्हाला काय काय करायला अपेक्षित आहे, तर त्यासाठी काय करा, आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. सर्व अपडेट तुम्हाला तिथे भेटून जातील. ठीक आहे. बाकी लेखी परीक्षा आणि म्हणजेच आपली लेखी परीक्षा झाल्यानंतर मुलाखत, या दोन्ही बद्दल तुम्हाला आता संपूर्ण माहिती मी इथं देऊनच घेतलेली आहे. तर चला आता पुढील माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. बाकीची माहिती आपण राहिलेली जेवढी पण आहे ती आपण जाणून घेऊयात.
तर पुढे बघा निवड कार्यपद्धती असं म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये तीच आपल्याला सांगितली लेखी परीक्षा झाल्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला स्टॅम्प वगैरे करून द्यावा लागतो. तर ते पुढे सिलेक्शन झाल्यानंतर काही अडचण नाही मित्रांनो, ठीक आहे. तर पुढे बघा आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तर इथे बहुतेक विद्यार्थी कन्फ्यूज होतात. तर बघा हिंगोली जिल्ह्याचा जो पोलीस पाटलाचा पेपर होणार आहे 2026 ची जी परीक्षा ती जिल्हा स्तरावरची एकाच दिवशी व एकाच वेळी घेण्यात येईल. ऑलरेडी मी तुम्हाला व्हिडिओ सुरू झाला तेव्हा सांगितलं उपविभागानुसार जरी जाहिराती आल्या तर संपूर्ण जिल्ह्याचा एकाच दिवशी आणि एकाच पेपर होत असतो. त्याच्यामुळे आपल्याला इथं काही वेगवेगळे पेपर नसतात उपविभागानुसार. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. एका दिवशी पेपर असतो, एकाच टायमिंगला होत असतो. त्याच्यामुळे आपल्याला अभ्यासक्रम सारखाच आहे, याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायची कारण नाही, ठीक आहे. चला पुढे पुढे जर म्हटलं तर बाकीची इतर माहिती आपण जाणून घेऊयात. तर इथे बघा नॉन क्रिमिलियर याच्याबद्दल इथे माहिती दिली आहे. बाकीची इतर काय काय माहिती ती आपण जाणून घेऊयात. तर इथे ऑनलाईन अर्ज करण्याची ही लिंक आहे मित्रांनो. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्यावरती सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिलेला आहे, तो जाऊन तुम्ही बघा, संपूर्ण माहिती तुम्हाला समजून येईल. पूर्ण स्टेप सांगितलेल्या आहेत, कसं ऑनलाईन अर्ज भरायचा, प्रिंट कशी घ्यायची, संपूर्ण काय माहिती दिलेली आहे, ठीक आहे. चला पुढे जर म्हटलं तर बघा लेखी परीक्षा याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर लेखी परीक्षा झाल्यानंतर परीक्षेच्या दुसऱ्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही लेखी परीक्षेच्या वरती आक्षेप नोंदणी करू शकता मित्रांनो, काही अडचण नाही. त्याच्याबद्दल देखील पुढे आपण माहिती घेणार आहोत, ठीक आहे. चला पुढे पुढे जर म्हटलं तर बाकीची इतर माहिती आता जाणून घेऊयात. तर जाहिरातीबद्दल संपूर्ण जवळपास आता माहिती झालेली आहे मित्रांनो. तर इथे बघा आता खाली जर म्हटलं तर गाव निहाय आरक्षण यादी इथं फायनल जी आहे ती इथं बघण्यासाठी भेटलेली आहे. इथे आपल्याला तालुक्याचं नाव दिलेलं आहे, इथे गावाचं नाव दिलेलं आहे आणि कोणत्या कॅटेगरीचे उमेदवार, तिथे कोणत्या कॅटेगरीला आरक्षण मिळालेलं आहे तर ते तुम्ही इथं बघू शकता. आता जसं की एससी कॅटेगरीला सर्वसाधारणला इथं आरक्षण भेटलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे. इथं आपल्याला तालुका दिले, तालुक्याचं नाव, आणि इथं आपल्याला गावाचं नाव दिले. तर या गावामध्ये या कॅटेगरीचीच जागा भरली जाईल. आणि इथे पुढे आपल्याला बघा इथे जर म्हटलं तर आरक्षण प्रवर्ग दिलेला आहे पुढे. आता इथे जर म्हटलं तर आपल्याला इथे सर्वसाधारण असेल, हा आणि हा इथून आपण असं करू शकतो. इथं बघा हे दोन पेज वेगवेगळे आहेत, म्हणजे वेगवेगळी माहिती इथं, ठीक आहे. तर इथे एससी ला सर्वसाधारणला आरक्षण सुटलेलं आहे, तर एससी कॅटेगरीचेच इथं उमेदवार अर्ज करू शकतात. परंतु या साईडला बघा इथं ओबीसी ला आरक्षण सुटलेलं या गावामध्ये आणि महिलांना, तर ओबीसीच्या महिलाच तिथे अर्ज करू शकतात, ही गोष्ट लक्षात घ्या. सर्वसाधारणमध्ये सर्व उमेदवार तिथे अर्ज करू शकतात, पुरुष उमेदवार. परंतु महिलांना जर आरक्षण सुटलं तर तिथं फक्त महिला उमेदवारच भरल्या जाणार मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आता जर म्हटलं तर आपल्याला सर्वसाधारण किंवा खुला प्रवर्गासाठी आरक्षण सुटलं, तिथे सर्व कॅटेगरीचे उमेदवार अर्ज करू शकतात मित्रांनो, ठीक आहे. तर इथं बघा खुला म्हणजे ओपनचं आरक्षण आहे इथं अशा या गावांना, ठीक आहे. इथं ओपन म्हणजे सर्व उमेदवार, ओपन मधील म्हणजे सर्व ऑल कॅटेगरीचे उमेदवार इथे अर्ज भरू शकतात, ठीक आहे. असं असेल तर ठीक आहे. तर तुमच्या गावामध्ये बघा गावाचं नाव दिलंय, तालुक्याचं नाव दिलंय आणि तिथे कोणाला आरक्षण सुटलेलं आहे ते बघा, त्याच्यानुसारच तुम्ही अर्ज भरा मित्रांनो, ठीक आहे. तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे देऊन घेतलेली आहे. तर हेच आरक्षणाचं पेज आहे. तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं त्याच्याप्रमाणे आता इथं बघा तुम्हाला मुलाखतीला जायच्या वेळेस हे स्वयं घोषणापत्र जे आहे ते सुद्धा घेऊन जायचे मित्रांनो. हे तुम्हाला कुठे भेटेल, सर्व जाहिरातींच्या शेवटच्या पेजला तुम्हाला हे बघण्यासाठी भेटेल. आता इथेच खाली जर म्हटलं तर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र देखील दिलेलं असतं. परंतु याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा यामध्ये स्वयं घोषणापत्र झालं, त्याच्यानंतर त्याच्यामध्येच तुम्हाला इथं माहिती दिली आहे. आणि लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जे आहे ते देखील तुम्हाला घेऊन जावं लागतं. तर ते आपल्याला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी उपलब्ध करून देतो. असंच सेम प्रमाणपत्र असतं, तुमचं नाव वगैरे टाकायचं, तुम्हाला किती मुलं आहेत त्यांची संख्या वगैरे टाकायची आणि खाली सिग्नेचर करायची, बाकी जास्त काही वेगळं नसतं. तर ते देखील तुम्हाला तिथं घेऊन जावं लागतं, ठीक आहे. तर त्याचा डेमो मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देऊन टाकेल. तर ते तुम्ही बघून ते तिथं जेव्हा मुलाखत असेल तेव्हा तुम्ही घेऊन जा. बाकी जर म्हटलं तर फी वगैरे आणि बाकी लेखी परीक्षा आणि तीच माहिती खाली दिलेली आहे मित्रांनो, ठीक आहे. तर सर्व उपविभागाची माहिती सारखीच आहे मित्रांनो, फक्त हे तिन्ही पीडीएफ जरी ओपन केले तर शेवटी फक्त तुम्हाला जी माहिती दिली आहे ना मित्रांनो, तर ही फक्त वेगळी आहे. काय याच्यामध्ये कोणत्या गावाला तालुक्यानुसार कोणाला आरक्षण सुटलेलं आहे, कोणत्या कॅटेगरीला, एवढंच वेगळं आहे. बाकी जर म्हटलं तर संपूर्ण जी माहिती आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगून घेतलेली आहे मित्रांनो. आता तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आता पगार पुन्हा सांगतो, पोलीस पाटलाला 15,000चं पेमेंट असतं मित्रांनो, ठीक आहे. 15,000चं पेमेंट असतं, चांगलं पेमेंट आहे मित्रांनो. आणि घर बसल्या तुम्हाला एकदम चांगलं पेमेंट इथं भेटणार आहे मित्रांनो. संधी चांगली आली तर या संधीचं सोनं करायला विसरू नका. तर अशा प्रकारच्या या तिन्ही उपविभागाच्या एकदा वेगवेगळ्या
जाहिराती आहेत मित्रांनो. तर पेपर एकच होणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. ऑनलाईन अर्ज करायला तर थोडक्यात त्याच्याबद्दल देखील बोलतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे. इथे आपल्याला बघा काय सांगितलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला इथं जाहिरात डाउनलोड करण्याचं ऑप्शन आहे, इथं आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याचं ऑप्शन आहे. इथं आपण क्लिक केल्यानंतर सर्व ज्या वेगवेगळ्या जाहिराती आहेत त्या तुम्ही इथं डाउनलोड करू शकता मित्रांनो. ठीक आहे, तर बघा अशा स्वरूपामध्ये. आणि बाकी जर म्हटलं तर बाकीचे सर्व अपडेट तुम्हाला या वेबसाईटवरती देखील दिले जाणार आहेत. आणि ही एक वेबसाईट आहे, याच्यावरती देखील सर्व अपडेट तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील मित्रांनो. बाकी अपडेट आपल्या ग्रुपवरती देखील दिले जातील. अशा प्रकारची संपूर्ण माहिती मी तुम्हाला इथं देऊन घेतलेली आहे. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा, जी बेल येते तिला एक क्लिक करा. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर त्याला जॉईन व्हायला विसरू नका. जवळपास संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितलेली आहे. तर आता एवढं सांगल, प्रॅक्टिससाठी मागील झालेल्या प्रश्नपत्रिका वापरा मित्रांनो. मागील प्रश्नपत्रिकांचे तुम्ही सराव करा, जेणेकरून पेपरचं स्वरूप तुम्हाला समजून येईल. ते आपण आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे. जिल्ह्याची माहिती थोडीफार करा, गणित बुद्धिमत्ता थोडं चांगलं करा, कारण त्याच्यावरती 25+ मार्कासाठी प्रश्न विचारले जातात. सर्वसाधारण जर विचार केला तर मराठी विषयावरती तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर इंग्रजीवरती आले तर तुम्हाला 5-1 प्रश्न विचारले जातात. कधी कधी येत पण नाही असं आपल्याला म्हणायला हरकत नाही मित्रांनो. थोडक्यात इथं अभ्यासक्रम देखील देऊन टाकतो. मराठीवरती 10 ते 15 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्याच्यानंतर गणित व बुद्धिमत्ता, गणितावरती 15 प्रश्न, बुद्धिमत्तावरती 10च्या दरम्यानमध्ये प्रश्न असतात मित्रांनो. 25+ प्रश्न तुम्हाला गणित बुद्धिमत्तावरती शक्यता विचारले जातात. याच्या व्यतिरिक्त सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञानामध्ये तुम्हाला इतर सर्व माहिती तुम्हाला 30+ प्रश्न विचारले जातात. जिल्ह्याच्या माहितीवरती, जिल्हा माहिती असं आपण म्हणूयात, जिल्हा माहिती तुम्हाला जर म्हटलं तर जवळपास इथं 10 प्रश्नापर्यंत तुम्हाला जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि याच्या व्यतिरिक्त जर विचार केला तर आपल्याला इथं पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम याच्यावरती देखील तुम्हाला 4-5 प्रश्न तुम्हाला किंवा 2-3 प्रश्न त्याच्यावरती देखील विचारले जातात मित्रांनो. ठीक आहे, तर अशाच प्रकारचा हा अभ्यासक्रम आहे मित्रांनो. याच्यावरती या टाईपचे प्रश्न विचारले जातात. बाकी अभ्यासक्रमावरती एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे, याच्यामध्ये मराठीवरती कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात, ते कसे सोडवायचे, गणित बुद्धिमत्ताचे कसे प्रश्न विचारले जातात, सामान्य ज्ञान, जिल्हा माहिती, हे सर्व टॉपिकवरती आपल्या व्हिडिओ येणार आहे. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर लगेच जॉईन व्हा, सबस्क्राईब करून जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.